मागच्या व्हिडिओमध्ये मी ट्रॅव्हलबद्दल बोललो. खरं सांगू तर ट्रॅव्हल हे एक फास्ट ट्रॅक तिकीट आहे तुमच्या कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये. कारण जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि हे ट्रॅव्हल मी तसं नाही म्हणत आहे, की तुम्ही कोणत्या टुरिस्टसोबत, टुरिझमसोबत, आपल्या घरच्यांसोबत ट्रॅव्हल करताय. मी म्हणतोय तुम्ही जेव्हा कुठे एकटे जाता किंवा काही मित्रमंडळीसोबत जाता, तुम्ही प्रत्येक प्रकारच्या एक्सपिरियन्ससाठी ओपन होता. मी जेव्हाही ट्रॅव्हल करतो, मी माझ्या एका कोचसोबतच ट्रॅव्हल करतो. कारण की जे युनिव्हर्सला मला द्यायचं आहे, ते तर मी घेणारच. पण त्या व्यतिरिक्त काही गोष्टी मला इंटरप्रेट करून हव्या आहे, तर मला माहिती आहे की माझा कोच तेवढा सक्षम आहे. या व्यतिरिक्त मी वर्कआउट, न्यूट्रिशन, बिझनेस प्लॅन, ब्रँडिंग आणि प्रत्येक देशाची हिस्ट्री काय आहे, कशी त्यांची टाईमलाईन राहिली, हे सगळं शिकायला मला आवडतं. तिथली भाषा मी शिकतो. मागच्या 2 वर्षात मी 3 भाषा थोडे शिकलोय. थाय, बालिनीज, इंडोनेशियन आणि थोडीशी जर्मन. हे सगळं शिकणं खूप महत्त्वाचं असतं, कारण जेव्हा तुम्ही बाहेर पडताय, माझे हे 3 टेकअवेज होते. ट्रॅव्हल करताना खास करून. तुमचं कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी आणि न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा दुसऱ्या देशात जाताय, तेव्हा ट्रेनचे साइनबोर्डपासून ऑटो रिक्षाला देणारी करन्सी वेगळी आहे. तुम्हाला खूप सारे मायक्रो कॅल्क्युलेशन करायचे आहे रिअल टाईममध्ये. त्यामध्ये तुमचा ब्रेन सतत प्रयत्न करतो, की तुम्हाला तो जे पाहिजे ते डिलिव्हर करू शकतो आणि आउटपुट, की डिझायर्ड आउटपुटमध्ये टाईमात ट्रेन बोर्ड करणं किंवा बस घेणं किंवा पैसे बरोबर देणं, कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तुमचं पॅटर्न रिकॉग्निशन स्ट्राँग होतं. कारण की तुम्ही खास करून जेव्हा अशा देशांमध्ये जाता, अ, थायलंड, बाली, अ, अमेरिका, तुम्हाला पृथ्वीचे प्रत्येक देशातून लोकं भेटणार. एवढं लांब तरी का जायचं? जर तुम्ही ऋषिकेश, नॉर्थ इंडिया ह्या बाजूला गेले किंवा मुंबईमध्ये कुठे गेलात, तर तुम्हाला समजेल की पृथ्वीच्या भरपूर प्रकारचे लोकं इथे तुम्हाला भेटणार. आणि, आणि, आणि तुम्ही जेव्हा त्यांना भेटणार, तेव्हा तुम्ही त्यांचे देशांचे पॅटर्न बघणार, की त्यांच्या देशांमध्ये काय सोशल एटिकेट्स आहे, लोकं कसे वागतात, काय रिलिजन आहे, काय भाषा आहे, काय कल्चर आहे, कोणते रंग घालतात, त्यांची थॉट प्रोसेस कशी आहे. हे लोकं किंवा कोणीही लोकं त्यांचं बेसिक लाईफस्टाईल काय आहे? लाईफस्टाईल हा खूप एक मोठा शब्द आहे. जो भरपूर वेळेस लोकं कॅज्युअली वापरतात. पण जर आपण डिग इन करू, जे आपण करूया या व्हिडिओजमध्ये, पण सध्या नाही. लाईफस्टाईल कळाली तर भरपूर गोष्टी कळतात. एवढं मात्र खरं. ही एक लाईन सध्या डोक्यात ठेवा. तिसरी गोष्ट जी मी ट्रॅव्हलमधून पाहिली आहे किंवा ट्रॅव्हलमधून जी मी घेतली आहे, मी पाहिलंय की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय, तेव्हा तुम्ही एक अननोन टेरिटरीमध्ये आहात. अनसर्टेनिटी आहे. तुम्हाला माहीत नाही. प्रत्येक डेटा पॉइंट, ट्रॅफिक सिग्नलपासून तुम्ही जिथे बसताय, खाताय, सगळं नवीन असतं. त्या अननोन सोबत जेव्हा तुम्ही तुमची तयारी चालू करता आणि ठेवता ती तयारी एकदम तगडी, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही यूज्ड टू झाला आहात त्या गोष्टीच्या. आता तुम्हाला पृथ्वीच्या कोणत्याही कोण्यामध्ये टाकलं, तर तुम्हाला माहिती आहे की तिथून नॅव्हिगेट कसं करायचं. हे सगळे लाईफ स्किल्स झाले. ह्या सगळ्यामध्ये तुमची एक प्रकारची पर्सनॅलिटी बनते आणि तुम्ही ह्या स्टेट ऑफ फ्लोमध्ये एवढे राहता. कंटेंट क्रिएशन जर तुम्ही त्याच्यामध्ये फोन उचलला आणि बोलायला चालू केलं, तर खूप नॅचरल ॲक्टिव्हिटी होती. ह्या पूर्ण गोष्टीबद्दल आपण परत बोलूया.